ती डोळेवाली मुलगी मिळावी म्हणून आदित्य सर लईच खटपट करतायत. काय झालं असेल तिकडं? मी काल आदित्य सरांना सांगायला पाहिजे होतं का की ती मुलगी मीच आहे म्हणून. जर आज तिकडं दुसरीच कुठली तरी मुलगी येऊन ते माझेच डोळे आहेत असं म्हणून तिनं फसवलं तर. मी सांगितलं असतं तर माझ्यामुळं देवी आई आणि आदित्य सरांमधलं नातं बिघडलं असतं. काय चूक काय बरोबर काय बी कळना झाले मला. काय विचार करतेस पारू? अच्छा अच्छा अच्छा, तिकडे कॉन्टेस्टला जायचा विचार करतेस का तू? बोल बोल ना. दामिनी मॅडम, तिकडं खोटी नाटी कोणीतरी मुलगी येईल आणि म्हणाल की हे माझेच डोळे आहेत म्हणून. आणि मग दिशा मॅडम आपल्याला आपला लोगो सोडायला भाग पाडतील. तिला काय वाटलं ही एकटीच हुशार आहे? करेक्ट बोलतेस तू, खूप विचार करतेस ग पारू. तू ना तू सोड. मी जे काही बोललीये तुला, जे काही समजावलंय ना ते सोडून दे. तुला वाटतंय ना जायचंय, जा नाही. तुला त्या माय लेकरात भांडणं लावायची आहेत ना, म्हणून जायचंय ना तिथे? नाही नाही मग हे दिलंय ते काम करायचं. जास्तीचा शहाणपणा करायचा नाही, कळलं का? करते.